नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मंगळूर आणि उडुपीमध्ये तयार केला जाणारा चटपटीत कुरकुरीत असा पदार्थ बिस्कुट रोटी तयार करूया. 1.5 किलो मैदा घेतला आहे. यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. मी 2 ते 2.5 चमचे मीठ घातले आहे. 1 लहान चमचा हळद घालते. आता 3 ते 4 मोठे चमचे तिखट घालते. तिखट आणि मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे पीठ चांगले सरमिसळ करूया. अर्धी ते पाऊण वाटी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे. हे तेलाचे मोहन या पिठावर घालूया. हे पीठ चांगले मिसळूया. आता गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून याचा घट्ट गोळा तयार करूया, म्हणजेच घट्ट कणिक मळूया. आपण पुरीसाठी किंवा समोसा तयार करण्यासाठी कणिक जसे तयार करतो त्याप्रमाणेच याचे कणिक तयार करायचे आहे. आता हा घट्ट गोळा मी छानसा तयार केला आहे. 1 ते 2 चमचे तेल घालून पुन्हा एकदा चांगला मळते. 10 ते 15 मिनिटे हा गोळा झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. 2 मोठ्या वाट्या बारीक रवा घेतला आहे. 4 सुक्या मिरच्यांचे तुकडे, 10 ते 12 कडीलिंबाची पाने, 4 मोठे चमचे उडीद डाळ, 2 चमचे मोहरी घेतली आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर यामध्ये हे मिरच्यांचे तुकडे आणि कडीलिंबाची पाने घालूया. या मिरच्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत परतायच्या आहेत. या मिरच्या चांगल्या कुरकुरीत झाल्यावर आपण एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत. आता या मिरच्या मी एका वाटीत काढल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या तेलात मोहरी घातली आहे. मोहरी चांगली तडतडल्यावर उडीद डाळ घालायची आहे. उडीद डाळ आपण चांगली परतूया. 2 वाट्या ओले खोबरे घेतले आहे. आता ही उडीद डाळ चांगली कुरकुरीत अशी भाजली आहे. आता यामध्ये हा बारीक रवा घालते. हा रवा सुद्धा आपण चांगला कुरकुरीत भाजायचा आहे. हा अजिबात कच्चा ठेवू नका. हा रवा भाजल्यावर थोडासा खाऊन बघा, कुरकुरीत लागतो. जर समजा कुरकुरीत लागत नसेल तर पुन्हा काही वेळ हा रवा भाजून घ्या. 3 ते 4 चमचे साखर घालूया. साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा हळद घालते. चवीप्रमाणे थोडेसे बारीक मीठ घातले आहे. आता आपण मगाशी या मिरच्या चांगल्या कुरकुरीत भाजल्या होत्या त्या कुस्करूया. याऐवजी कडीलिंबाची पाने आणि या सुक्या मिरच्या मिक्सरमध्ये थोड्याशा फिरवू शकता किंवा कुटूसुद्धा शकता. या मिरच्या आज मी हातानेच कुस्करल्या आहेत. पुन्हा आपण हा रवा भाजूया. आता हा रवा मी चांगला भाजून घेतला आहे. यामध्ये हे ओले खोबरे घालते. पुन्हा हे ओले खोबरे आपण याप्रमाणे भाजायचे आहे. या सुक्या मिरच्यांचे तिखट पुरणार नाही, यामुळे मी पुन्हा तिखट पावडर घालते. आता मी
3 ते 4 चमचे तिखट घातले आहे. हा मसाला थोडासा तिखट आणि गोड असा लागतो. आता 10 ते 15 मिनिटे झाली आहेत. आता आपण बिस्कुट रोटी तयार करूया. याप्रमाणे एक छोटासा गोळा घेतला आहे. थोडेसे तांदळाचे पीठ लावले आहे. आता पुरीप्रमाणे लाटायचे आहे. हे बघा, आता हे सारण असे भरायचे आहे. या पुरीमध्ये भरपूर सारण असे मी भरले आहे. आता ही पुरी आपण पुन्हा लाटूया. अगदी अलगद हाताने ही पुरी लाटायची आहे. ही पुरी लाटताना अगदी थोडेसे पीठ मी वापरले आहे. यामधील सारण व्यवस्थित सगळ्या बाजूंना पसरले पाहिजे. याप्रमाणे सगळ्या पुऱ्या तयार करा. गॅसवर तेल तापायला ठेवले होते. तेल आता चांगले कडकडीत तापले आहे. हे बघा, आता हे तेल चांगले कडकडीत तापले आहे. गॅसवर मोठ्या आचेवर बिस्कुट रोटी तळूया. या आपण सोनेरी रंगावर चांगल्या तळायच्या आहेत. हा पदार्थ तयार करण्यासाठी खास करून मैदाच वापरला जातो. जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ वापरू शकता. पीठ मळताना 4 ते 5 चमचे रवासुद्धा घालू शकता. यामुळे पुऱ्या चांगल्या कुरकुरीत तयार होतात. हे बघा, या पुऱ्या आता चांगल्या फुगल्या आहेत. या सोनेरी रंगावर मी तळून घेतल्या आहेत. या पद्धतीप्रमाणे सगळ्या बिस्कुट रोटी मी तयार केल्या आहेत. या 4 ते 5 दिवस चांगल्या टिकतात. या चांगल्या कुरकुरीत तयार होतात. ही बिस्कुट रोटी तुम्ही संध्याकाळच्या खाण्यासाठी तयार करू शकता. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. या रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की करून बघा. ही बिस्कुट रोटी तयार करण्यासाठी अगदी सोपी आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या घरी तयार कराल त्यावेळी अभिप्राय नक्की कळवा. अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा आणि हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक, व्हॉट्सअपमधून सुद्धा शेअर करू शकता. त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. या बघा, बिस्कुट रोटी आता छानशा तयार आहेत. हे बघा, या पुरीमध्ये हा मसाला व्यवस्थित पसरला गेला आहे. याची चव खूपच चांगली लागते. ही बिस्कुट रोटी गरमागरम चहा किंवा कॉफीसोबत सर्व करा. ही बिस्कुट रोटी आज मी संध्याकाळी खाण्यासाठी तयार केली आहे. याबरोबर मी टोमॅटो चटणीसुद्धा वाढली आहे. ही बिस्कुट रोटी अगदी कुरकुरीत आणि चविष्ट असते. त्यामुळे सॉस, चटणी नाही घेतला तरी चालेल. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.